नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी कृष्ण भगवान राधेची कथा सांगणार आहे। राधा त्या ठिकाणी सुंदर अशी ज्यावेळेस देव निघून गेले, कंसाला मारण्यासाठी गेले, त्यावेळेस राधा आडवी आली आणि काही न बोलता, शब्द न बोलता त्या ठिकाणी दर्शन घेतलं राधेनं। कृष्ण भगवंताकड हास्यमुखाने पाहिलं आणि मुरली घेतली आणि धन्य झाली, मी धन्य झाली देवा असं म्हणली आणि काय केली तर तपस्या करण्यासाठी निघून गेली। इकडे असणारे कृष्ण भगवंतानी 16,108 बायका घेतल्या, करून लग्न झालं, सगळ्या सुखासमाधानी नांदू लागले। प्रत्येक बाईला 10 मुलं 1 मुलगी होती। अशा प्रकारे प्रत्येकाला सर्वजणीला सारखं ठेवलं देवानी। ठेवत असताना कुकडामध्ये आनंदात नांदत असताना देवाचं कार्य संपत आलेलं होतं आणि मग सांगितलं सत्यभामा रुसत होती जास्त, म्हणून सत्यभामाला देव बोलले की सत्यभामा आपल्याला एक योग बसवायचा आहे, तू येतीस का माझ्यासोबत? सत्यभामा म्हणली देवा आता तर राजवैभवामध्ये लोळत आहे, मी किती तर प्रयत्न करून तुम्हाला प्राप्त करून घेतले आणि मला ही सुख सोडून मला काही यायचं गरज नाही तुमच्यासोबत। परत म्हणली आता रुक्मिणीला विचारावं, आपल्या 7 जन्मासोबत प्रत्येक अवतारामध्ये माझ्या संग रुक्मिणी सोबत असते, तिच्याशिवाय मला करमत नाही, मला आणि तिला माझ्याशिवाय करमत नाही, दोघं वेगळेच नाहो एकच आहोत। तिला विचारलं रुक्मिणी आपण एक योग बसवू, चल आपण अवतार कार्य बदलू। त्यावेळेस रुक्मिणी सांगितलं देवा खूप कंटाळा आला तुमच्यासोबत, मला सीतेचा अवतार घेतले आणि 14 वर्ष वनामध्ये भटभट भटकत फिरले, खूप कंटाळले आहे, तर राजवैभव सोडून मला काही यायचं नाही बघा देवा, आपण सुखानं समाधानाने इथंच राज्य करू, अजून अवतार कार्य काय संपवायचा विचार करू नका असं म्हणून हसले। देव हसले, आता काय करावं? आणि त्यावेळेस मग रुक्मिणी माता सेवेत होत्या आणि कृष्ण भगवंताच्या मांडीवर बसलेल्या होत्या। असंच करत असताना सेवा करत असताना गेल्या आणि मग त्यावेळेस पठराणी असणारी होती रुक्मिणी माता आणि मग 16,108 बायका रुक्मिणी मातेजवळ येत नव्हत्या, तिने एकटीच राहायची तिथं, सगळ्या जणांनी तिचा मान सन्मान राखत होत्या। आणि मग देव असंच बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये काय झालं तर तपश्चर्या संपली आणि राधा येऊन मांडीवर बसली। रुक्मिणी माता पाहतात तर काय देव कुठं बसलेत, कुठं देवाचा शोध घेतला, राजमंदिरामध्ये आली, त्यावेळेस देव बसलेत आणि राधा मांडीवर येऊन बसली। राधाच्या तपस्येच्या जीवावर राधाने एवढी तपश्चर्या केली होती की देवाला जवळ घेणं शक्य होतं आणि देवाच्या मांडीवर येऊन बसली राधा। त्यावेळेस रुक्मिणी मातेनं पाहिलं, अरे म्हणले आपलं अवतार कार्य संपले, आता इथलं आपण काहीत राहायचं गरज नाही, आपल्या एवढ्या बहिणी आहेत त्या 16,108 आहेत, माझ्या पुढे एकही थांबत नाही, मी जरी गेल्याबरोबर लगेच उठून जागा सोडते, देवाच्या मांडीवर जरी बसलेली असली तरी उठून जाते आणि आता हिनं उठायला तयार नाही, बघत बसली मला, आता आपणच इथून निघून जावं, इथं काही राहायची शक्यता नाही। अशा प्रकारे विचार केला आणि रुक्मिणी मातेने गोकुळ सोडलं आणि निघून कुठं आल्या तर दिंडेर वनामध्ये आल्या। दिंडेर वन म्हणजे कुठं आहे तर आपलं पंढरपूर या ठिकाणी येऊन बसल्या। आपण कुठल्या भागात आहोत तर दंडकारण्यामध्ये राहत आहोत, हा भाग आपला दंडकारण्य आहे आणि खूप इथं अरण्य होतं आणि दंडक राजाच्या शापामुळं ही दंडक नाव असं पडलेलं आहे आणि शापित ही जागा होती। आणि मग पुन्हा हे असणारं सगळ्या शेतकऱ्यांनी मुघलांनी इंग्रजांनी इथला अरण्य तोडून जमिनी केल्या, त्याच्यामुळं हा भाग दंडक आहे, आपण ह्या दंडकारण्यामध्ये राहता। आणि रुक्मिणी माता शोध करत करत दंडकारण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी मस्त राजा होता आणि त्याच्या बागेमध्ये जाऊन तपश्चर्या करू लागला। राजाने म्हणजे कोण असेल एवढी सुंदर, पाहायला तयार नाही, डोळे उघडून नाही, सेवकाला आज्ञा दिली ही ज्यावेळेस तपश्चर्येतून बाहेर येईल आणि त्यावेळेस असणारे मग काय करायचं